सर्वांना सलाम करतो आणि यूट्यूबच्या माध्यमातून असलेल्या उपासनामध्ये सहभागी झालेल्या तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये स्वागत करतो। या उपासनेला सुरुवात करत असताना घरातच असताना आपण सर्वजण देवबापाचा गौरव करण्याकरिता भक्तिगीत संग्रह यामधील गीत क्रमांक 462 उपासना संगीत 533 तू बोलाविले सेवा कराया प्रभू आलो आनंदे हे गीत आपण सर्वजण मिळून गाऊया। देवबापाला धन्यवाद देऊया। देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकाने त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे। पवित्रतेच्या शोभेने परमेश्वराची उपासना करा। हे सर्व पृथ्वी त्याच्या पुढे कंपायमान हो। प्रार्थना करूया। हे कृपाळू परमेश्वर देवबापा, मागील सप्ताहभर तू आम्हाला सांभाळलेला आहेस। आमच्या सर्व गरजा तू पूर्ण केलेल्या आहेस। तुझ्या विश्वासामध्ये स्थिर राखून उत्तम आरोग्य, संरक्षण आणि मार्गदर्शन तू आम्हाला दिलेलं आहेस। या तुझ्या सर्व दयेबद्दल आम्ही मनापासून तुझी उपकार स्तुती करीतो। हे कृपाळू परमेश्वर देवबापा, या नवीन सप्ताहाला सुरुवात करत असताना आम्ही विशेष प्रार्थना करतो। गत सप्ताहात झालेल्या सर्व चुकांची तू आम्हाला क्षमा कर। कळत न कळत अनेकांची मनं आमच्या हातून दुखावली गेलेली आहेत, त्याबद्दल तू आम्हाला क्षमा कर। नवीन सप्ताहामध्ये पदार्पण करत असताना नवीन सामर्थ्यानं, नवीन कृपेनं तू आम्हाला परिपूर्ण कर। हे पित्या, या भक्तीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व भक्तगणांना तुझा आशीर्वाद आणि कृपा तू दे। नवीन सप्ताहात लागणारं सर्व प्रकारचं संरक्षण, मार्गदर्शन आणि आरोग्य आम्हा सर्वांना तू पुरव। हे कृपाळू प्रभू, या भक्तीमध्ये सहभागी आम्हाला होता यावं
याकरिता ज्यांनी परिश्रम करून ही भक्ती उपासना यूट्यूबच्या माध्यमातून तुझ्या लोकांच्या पर्यंत पोहोचवलेली आहेत, ते आमचे बंधू प्रशांत तिडके, त्यांचा परिवार, मंडलिक परिवार, त्यातील सर्व लहान थोर प्रिय सदस्य, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आणि हे पित्या, ही सर्व भक्ती तू आपल्या हातामध्ये घेऊन आशीर्वादित करून आम्हा सर्वांना आशीर्वाद दे. संपूर्ण उपासना मी तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो, येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. परमप्रिय बंधूजन हो, शास्त्र अनेक स्थळी आम्हास उत्तेजन देते की आम्ही आपली बहुविध पापे व दुष्टाई ही कबूल करून पदरी घ्यावीत. ती सर्व समर्थ देव आमचा स्वर्गातील पिता यापासून ढोंग करून लपवू नयेत, तर अज्ञानकीत अंतकरणाने ती पदरी घ्यावीत. हेतू हा की देवाची अपार कृपा व दया याकडून त्यांची क्षमा व्हावी. आम्ही देवाजवळ नेहमी आपली पापे नम्रतेने पदरी घेतली पाहिजेतच, पण विशेषतः त्याच्याकडून आम्हास प्राप्त झालेल्या अनेक लाभाबद्दल त्याचे उपकार मानण्यास, त्याच्या थोर नावाला साजेशी त्याची स्तुती उघडपणे करण्यास, त्याचे परमपवित्र वचन ऐकण्यास आणि जसे आत्म्यास तसे शरीरास जे काही आवश्यक असेल ते मागण्यास आम्ही एकत्र जमतो, तेव्हा तर विशेष करून पाप कबुली केली पाहिजे. म्हणून आपल्या घरातूनच सहभागी झालेल्या तुम्हा सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्व शुद्ध अंतकरणाने देवाच्या दयासनाजवळ जाऊन दीनवाणीने असे म्हणू, सर्व समर्थ देवाजवळ आपण नम्रतेने आपली पापे कबूल करू. हे सर्व समर्थ व परम कृपाळू बापा, आम्ही चुकलेल्या मेंढरासारखे तुझा मार्ग सोडून बहकलो आहोत. आम्ही आमच्याच मनाच्या कल्पनेने व इच्छेने चालत आलो आहोत. तुझ्या पवित्र नियमांचं उल्लंघन आम्ही केलं आहे. जे करावे ते आम्ही केले नाही, आणि जे करू नये तेच आमच्या हातून घडले आहे व आमच्यात काही स्वास्थ्य नाही. म्हणून हे प्रभो, आम्हा दीन पाप्यांवर दया कर. जे आपली पापे पदरी घेतात त्यास वाचीव. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे जी वचने तू मनुष्य मात्रास दिली आहेत, त्या वचनानुसार जे अनुतापी आहेत त्यांना यथा पूर्ण कर. आणि हे परमदयाळू बापा, त्या प्रभूसाठी असे कर की यापुढे आम्ही भक्तिभावाने, नीतिमत्तेने आणि नेमस्तपणाने वागून तुझ्या पवित्र नामाचे गौरव करावे. आमेन. सर्व समर्थ व कृपाळू प्रभू तुमच्या सर्व पापांची क्षमा करून तुम्हास त्यापासून मुक्त करो आणि खरा पश्चाताप करून जीवन सुधारण्यास तुम्हास अवधी देव आणि पवित्र आत्म्याचा अनुग्रह व समाधान तुम्हास देव. आमेन. पेंटिकॉस्ट दिनानंतरचा असलेला 5वा रविवार, यासाठी असलेली सार प्रार्थना, पत्र आणि शुभवर्तमान. यावेळी प्रार्थना करूया. पेंटिकॉस्ट दिनानंतर असलेला 5वा रविवार, यासाठी असलेली सार प्रार्थना. आमचे तारण करणाऱ्या देवा, सर्वांना सत्याचे ज्ञान व्हावे आणि त्यांचे तारण व्हावे ही तुझी इच्छा आहे. ज्याप्रमाणे तुझ्या पुत्राने प्रेषितांना त्याचा मार्ग तयार करण्यासाठी ठिकठिकाणी पाठविले, त्याचप्रमाणे तुझ्या ख्रिस्त मंडळीने ते सेवा कार्य पुढे चालू ठेवावे. रोग्यांना बरे करावे, ज्यांच्यावर जुलूम होतो त्यांची बाजू घ्यावी आणि तुझ्या प्रेमाचा संदेश सर्वांना कळवावा असे तू कृपेने कर. तू सर्व पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्या मननाकरिता असलेला जुन्या करारातील प्रथम शास्त्रपाठ यावेळेस आपण ऐकणार आहोत. आपल्या मंडळीचे ऑल्टर बॉय जस्टिन खेत्रे यांना मी विनंती करतो की जुन्या करारातील ही वचनं त्यांनी आम्हाकरता वाचन करावीत. शास्त्रपाठ ऐकूया. जुन्या करारातून पहिले राजे याचा 19वा अध्याय आणि वचन 19 पासून 21 पर्यंत.
अलिशाला पाचारण. तो तेथून निघाला तेव्हा त्यास शाफाटाचा पुत्र अलिशा भेटला. तो बैलांची 12 जोते चालवून शेत नांगरीत असे आणि तो स्वतः 12व्या जोताबरोबर होता. त्याच्याजवळ जाऊन एलियाने आपला झगा त्याचवर टाकिला. तेव्हा तो बैल सोडून एलियाच्या मागून धावला. तो त्यास म्हणाला, मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या, मग मी आपला अनुयायी होईन. तो त्यास म्हणाला, परत जा, मी तुझे काय केले आहे? मग तो त्यांच्या मागून जाण्याचे सोडून परतला आणि बैलांची एक जोडी घेऊन त्याने कापली आणि बैलांची आवते पेटून त्यावर त्याचे मांस भाजिले. ते त्याने आपल्या लोकांस दिले. ते त्यांनी खाल्ले. मग तो उठून एलियाबरोबर गेला व त्याची सेवा करू लागला. या ठिकाणी शास्त्रपाठाची समाप्ती होते. थँक्यू जस्टिन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. यावेळी आजच्या मननाकरिता असलेला द्वितीय शास्त्रपाठ पत्ररूपानं आपण ऐकूया. मिसेस मानसी तांदळे या आपणासाठी देवाची ही वचनं वाचन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेषिताची कृत्य याचा 4था अध्याय आणि 13 ते 22. प्रेषिताची कृत्य याचा 4था अध्याय आणि 13 ते 22. तेव्हा पेत्राचे व योनाचे धैर्य पाहून तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. तरी बरा झालेल्या त्या माणसाला त्याच्याजवळ उभे असलेले पाहून त्यांना काही विरुद्ध बोलता येईना. मग त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा केली आणि ते आपसात विचार करून म्हणाले, ह्या माणसांना आपण काय करावे, कारण त्यांच्याकडून खरोखरच प्रसिद्ध चमत्कार घडला आहे. हे सर्व यरुशलेमास कळून चुकले आहे. तेव्हा ते आपणाला नाकारता येत नाही. तरी ते लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून त्यांना अशी ताकीद द्यावी की ह्यापुढे तुम्ही ह्या नावाने लोकांपैकी कोणाबरोबरही बोलू नये. मग त्यांनी त्यांना बोलवून असे निक्षून सांगितले की येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे हे देवाच्या दृष्टीने योग्य की अयोग्य आहे हे तुम्हीच ठरवा. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. तेव्हा त्यांनी त्यांना पुन्हा ताकीद देऊन सोडून दिले. त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना, कारण घडलेल्या गोष्टीमुळे सर्व लोक देवाचे गौरव करीत होते. बरे करणाऱ्याचा हा चमत्कार ज्या माणसावर पडला तो माणूस 40 वर्षाहून अधिक वयाचा होता. आमेन. थँक्यू मिसेस मानसी तांदळे. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. शुभवर्तमान ऐकण्यासाठी आपल्या घरातच असताना आपण उठून उभे राहूया. प्रभू तुम्हास असो. शुभवर्तमान संत मार्काच्या शुभवर्तमानाच्या 3ऱ्या अध्यायामध्ये पवित्र शुभवर्तमान लिहिले आहे आणि त्याच्या 7व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे प्रभू तुला गौरव असो. मग येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला. यहुदिया, यरुशलेम, इदोम व यार्देनाच्या पलीकडचा प्रांत आणि सोर व सिदोन यांच्या आसपासचा प्रदेश, यातून मोठा समुदाय जी मोठी मोठी कामे तो करीत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने शिष्यास एक होडी तयार ठेवण्यास सांगितले. कारण त्याने अनेकांना बरे केले होते म्हणून जे रोगांनी पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहत तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत की तू देवाचा पुत्र आहेस.
तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की मला प्रगट करू नका. मग तो डोंगर चढून गेला व त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलविले आणि ते त्याच्याकडे आले. तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली, अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे व भूते काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यास पाठवावे. त्याने या 12 जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिले. जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान, यास बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र ही नाव दिले. अंद्रिया, फिलिप, बर्थलमय, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी व त्याला धरून देणारा यहुदा इस्कारियोत. हे ख्रिस्ताचे पवित्र शुभवर्तमान आहे. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. उभे असतानाच आपला विश्वास आपण प्रगट करूया. प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणू. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला क्रूसी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता याच्या उजवीकडे बसला आहे, तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास तो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक एक्लेसिया, संतांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. काही सूचना मंडळी करता आहेत. मंडळीला सूचित करण्यात येते, येणाऱ्या रविवारी सन्मान्य रेव्हरंड R.P. राठोड पाळक साहेब, प्रिस्ट इंचार्ज क्राइस्ट चर्च, हे देवाच्या वचनांची सेवा करणार आहेत. मंडळीसाठी विशेष सूचना आहे. चर्च बंद असताना देवकार्यासाठी आपलं जे देणं आहे ते आपल्याला देता यावं, यासाठी चर्च कमिटीनं विशेष तरतूद केलेली आहे. स्क्रीनवर आपल्या चर्चचा अकाउंट नंबर आणि शेजारी QR कोड आपणाला दिसत आहे. याद्वारे ऑनलाईन पद्धतीनं फोनपेनं डिरेक्टली तुम्ही चर्चच्या कोशामध्ये, अकाउंटमध्ये आपलं योगदान देऊ शकता. त्याचप्रमाणे दोन्ही आचार्यांचे फोन नंबर, माननीय खजिनदार श्री डॅनियल अस्वले यांचा फोन नंबर स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे. आम्हाला फोन करून तुम्ही आमच्या मार्फत देखील उपकार स्तुतीचं दान आणि खास रीतीनं स्मरणाकाराचे डबे देऊ शकता. त्याचप्रमाणे येणाऱ्या सोमवारपासून म्हणजे उद्यापासून सकाळी 11 ते 1:30 वाजेपर्यंत मान्य खजिनदार या ठिकाणी चर्चच्या ऑफिसमध्ये उपस्थित राहणार आहेत. जर आपल्याला फंड भरवायचा असेल कॅशनं किंवा स्मरणाकाराचे डबे द्यायचे असतील तर या कालावधीमध्ये आपण आपले डबे किंवा पास्टर फंड भरू शकता. यूट्यूबचं हे चॅनल जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल
तर ही देवाची सेवा आहे हे समजून आत्ताच सबस्क्राईब करा. स्क्रीनवर आपल्याला लाल बटन दिसत आहे, सबस्क्राईबचं आहे, ते बटन दाबा. त्यानंतर बेल आयकन दाबा. त्यानंतर लाईक करा, शेअर करा आणि अनेकांना, आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळीला या आपल्या यूट्यूबच्या भक्तीमध्ये सहभागी करून घ्या. देवाचं हे कार्य आहे आणि म्हणून अवश्य देवाची सेवा म्हणून हे कार्य तुम्ही अवश्य करा. त्याचबरोबर विशेष विनंती आहे, सबस्क्राईब केल्यानंतर, बेल आयकॉन दाबल्यानंतर, लाईक करून शेअर केल्यानंतर तुमचे कमेंट्स अवश्य आम्हाला पाठवा, जेणेकरून तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून आम्हा सर्वांना, अर्थात आचार्यगण आणि यूट्यूबच्या या कार्यामध्ये कार्यान्वित असलेली संपूर्ण टीम यांना प्रोत्साहन लाभते. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव. विशेष सूचना आहे मंडळीकरिता. आपल्या मंडळीतील तरुण तरुणींसाठी असलेली ही सूचना आहे. शुमेकर स्कूल ऑफ नर्सिंग या ठिकाणी शासन मान्य कोर्सेस, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मान्यता प्राप्त ANM, त्याचप्रमाणे पॅरामेडिकलचे इतर कोर्सेस यासाठी प्रवेश सुरू आहे. पॅरामेडिकलसाठी पात्रता आहे 10वी पास किंवा नापास, वय 17 वर्षांच्या पुढे. यामध्ये ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, ICU टेक्निशियन, डायलिसिस टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन या कोर्ससाठी प्रवेश देणं त्या ठिकाणी चालू आहे. FJFM हॉस्पिटल अँड कम्युनिटी हेल्थ युनिटीद्वारा संचलित शुमेकर स्कूल ऑफ नर्सिंग हे अनेक वर्षापासून या सेवेमध्ये आहे. वडाळा मिशन, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर या ठिकाणी हे स्थित आहे. ज्यांना या कोर्सेसमध्ये नाव नोंदवायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा अशी विनंती आहे. विवाह घोषणा. कुमार सनी सुभाष शेलार, राहणार बेलापूर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, व कुमारी शुभांगी रतन आव्हाड, राहणार पोलीस हेडक्वार्टर, मिल कॉर्नर, औरंगाबाद या जनांची विवाह घोषणा करीतो. या जनांनी या पवित्र विवाहानं संयुक्त न होण्याचं योग्य कारण, अडथळा अथवा प्रत्यवाय आपणापैकी कुणास ठाऊक असल्यास बोलून दाखवावा. यांच्या विवाह घोषणेची ही पहिली वेळ आहे. मागील सप्ताहामध्ये ज्या भक्तगणांनी देवकार्यासाठी आपलं योगदान दिलेलं आहे त्यांची नावं आपल्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. मागील सप्ताहामध्ये मिस्टर मिसेस सोनाली अजय वाघमारे आणि त्यांच्या कुटुंबानं देवकार्यासाठी त्यांचा दशांश 26,000 रुपये दिलेला आहे. देवबाप मिस्टर मिसेस अजय वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला आशीर्वाद देव. त्याचप्रमाणे श्री दिलीप फिलिप साठे यांनी उपकार स्तुतीचं दान 10,000 रुपये चर्च कार्यासाठी दिलेलं आहे. त्यांचेही आम्ही मनापासून आभार मानतो. देवबाप त्यांनाही आशीर्वाद देव. त्याचप्रमाणे डॉक्टर अँड मिसेस आशिष देवळे आणि परिवारानं देखील त्यांचा 3 महिन्यांचा दशांश 30,000 रुपये देवकार्यासाठी दिलेला आहे. देवबाप डॉक्टर आशिष, त्यांची पत्नी आणि त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद देव.
त्यांच्याचप्रमाणे मागील सप्ताहामध्ये ज्यांनी स्पनाकाराची डबे देवकार्यासाठी दिलेली आहेत, इतर दानं देवबापाला दिलेली आहेत, त्या सर्वांबद्दल देवबापाचं गौरव मी करीतो आणि देवानं त्यांना आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो. यावेळी एक साक्ष आपण ऐकणार आहोत. आपल्या चर्चचे सभासद मिस्टर गौरव सुनील घोरपडे ही साक्ष देणार आहेत. देवबापानं गेल्या दिवसामध्ये देवबापानं त्यांच्या जीवनामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल ते देवाची साक्ष देणार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली साक्ष द्यावीत. सर्वांना माझा ख्रिस्तात सलाम. मी गौरव सुनील घोरपडे आपणासमोर ख्रिस्ताने माझ्या आयुष्यामध्ये केलेल्या चमत्काराबद्दल साक्ष देण्यासाठी आलो आहे. सर्वप्रथम मी परमेश्वराचे खूप उपकार मानतो, त्याचे धन्यवाद करतो की त्यांनी मला ही साक्ष देण्याची संधी दिली. त्याप्रमाणे आदरणीय रेव्हरंट राठोड पाळक साहेब व बत्तीशे पाळक साहेब यांचेही आभार मानतो की त्यांनी ही साक्ष आपणापर्यंत पोहोचवली. मित्रांनो, 31 एप्रिल 2021 ह्या रोजी मी कोरोना ह्या आजाराने ग्रासला गेलो होतो आणि खूप घाबरलोही होतो, खूप खचून गेलो होतो, दुःखी होतो. परंतु प्रभू परमेश्वरांची इच्छा होती की मी त्याची साक्ष द्यावा, त्याची स्तुती करावा, म्हणून आज त्यांनी मला इथे तुमच्या समोर आणलेलं आहे. मी कोविड सेंटरमध्ये MIT कोविड सेंटरमध्ये ॲडमिट होतो. तिथे माझे उपचार चालू होते. परंतु 1 ते 7 तारखेच्या दरम्यान माझी तब्येत खूप खराब झाली आणि 7 तारखेला माझा HRCT करावा लागला. HRCT मध्ये जे मला जास्ती भीती होती तेच झालं. माझा स्कोर 17 आला आणि मी पुन्हा घाबरून गेलो, खूप खचून गेलो. परंतु मला काही कळेना मी काय करावं. पण मी तेव्हा परमेश्वराचा धावा केला, परमेश्वराकडे प्रार्थना केली, कळकळीची प्रार्थना केली आणि परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली. आदरणीय नवनाथ खलंगरीकर सर यांची पत्नी रीटा खलंगरीकर यांच्या माध्यमातून प्रभूने मला मदत केली. या काळात कोणतंच हॉस्पिटलचं बेड रिकामी नव्हते, कोणतेच बेड अवेलेबल नव्हते. परंतु परमेश्वराने रीटाताईच्या द्वारे मला मिनी घाटीमध्ये बेड अवेलेबल करून दिला आणि तात्काळ माझी ट्रीटमेंट सुरू केली. मी मिनी घाटीमध्ये 10 दिवस होतो. या 10 दिवसाच्या काळामध्ये मी खूप खचून गेलो होतो, घाबरलो होतो, निराश झालो होतो, काही सुचत नव्हतं, खूप त्रास होत होता. परंतु परमेश्वराने माझा हा त्रास जाणला, माझी मनस्थिती ओळखली आणि त्यांनी आदरणीय राठोड पाळक साहेब, बत्तीसे पाळक साहेब, घुले पाळक साहेब, मुकेश कसबे पाळक साहेब व मुंबईचे पास्टर अब्राहम बेल्लरी यांची निवड केली माझ्यासाठी. आणि ह्या पाळक मंडळीने या 10 दिवसामध्ये रोज मला कॉल केले, मला प्रभू येशू ख्रिस्ताचे वचन सांगितले आणि मला खूप सपोर्ट दिला. मी खूप खचून गेलो होतो, पण योग्य मार्गदर्शन, प्रभूचे वचन याने मी पुन्हा मला नवे जीवन प्राप्त झालं आणि मला मार्गदर्शन मिळालं. यासाठी मी या सर्वांचे खूप आभार मानतो. आजही वेळोवेळी सैतान माझ्यावर हल्ला करतो, माझ्या विरोधात खूप कटकारस्थान होतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्त मला या सर्वातून बाहेर काढतो आणि सैतानाच्या सर्व योजना नष्ट करतो, धुळीस मिळवतो. म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद करतो, त्याची मी स्तुती करतो. थोडक्या शब्दात माझी साक्ष मी पूर्ण केली आहे. धन्यवाद.
थँक्यू गौरव दादा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि तुमच्या या साक्षीद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो. चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम या सप्ताहाकरता आपल्याला दिलेलं आहे त्या थीमकडे जाण्यापूर्वी आपल्या चर्चचे ऑल्टर बॉय श्री जस्टिन खेत्रे एक वैयक्तिक गीत सादर करणार आहेत. आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की त्यांनी हे गीत या ठिकाणी सादर करावं. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए. शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में. प्रेम किया है अनंत प्रेम से, पुत्र मेरी मुक्ति के लिए. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने. घोड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. जग में आया यीशु स्वर्ग छोड़कर, मेरा सारा दंड सह लिया उसने. कूड़े खा के क्रूस उठा के यीशु ने मुझे मुक्ति और चंगाई दे दी है. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी उसने मुझे भरपूरी से. खतरों और सब मुसीबतों से आग की पुतली जैसे संभाला मुझे. अन्न वस्त्र और सभी आशीषें दी उसने मुझे भरपूरी से. खतरों और सब मुसीबतों से आग की पुतली जैसे संभाला मुझे. अनोखा प्यार है तेरा,
करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। शून्य से लेके तूने मुझे रच लिया अपने ही रूप में। प्रेम किया है अनंत प्रेम से, दिया पुत्र मेरी मुक्ति के लिए। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। अनोखा प्यार है तेरा, करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। करूँगा स्तुति तेरी मैं सर्वदा। थँक यू. पुन्हा एक वार सर्वांना सलाम करतो आणि चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे थीम या सप्ताहाकरता आपणाला दिलेलं आहे त्याकडे थोडका वेळ तुमचं लक्ष केंद्रित करू इच्छितो. चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं दिलेलं थीम आहे, आम्ही ख्रिस्ताशी किती जवळीक आमची आहे यावर त्याचे प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्यांचा अधिकार ठरत असतो. ख्रिस्ताशी किती जवळीक आहे याच्यावर त्याचे प्रतिनिधी म्हणून जाणाऱ्यांचा अधिकार ठरत असतो. देवबाप हे थीम समजण्यासाठी आम्हाला सहाय्य पुरवणार आहे, शक्ती देणार आहे. त्याकरिता आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पित्या, बलानं नव्हे पराक्रमाने नव्हे तर तुझ्या आत्म्यानं कार्यसिद्धी होईल असं तुझ्या पवित्र वचनांच्या द्वारे तू आम्हाला सांगितलेलं आहेस. यावेळी प्रेमळ पित्या, चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं जे विचार थीमच्या रूपानं आम्हाला दिलेले आहे ते ग्रहण करण्यास, समजून घेण्यासाठी लागणारं तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू आम्हाला दे. ऐकणारे कान आम्हाला दे, ग्रहण करणारं हृदय जीवन तू आम्हाला दे, आचरण करणारं जीवन तू आम्हाला प्रदान कर. मजदीन पामरावर तुझी दयादृष्टी कृपादृष्टी असू दे. लागणारे शब्द आणि विचार तू मला दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रियजन हो, मागील काही सप्ताहापासून येशू ख्रिस्ताचे अधिकार, त्या अधिकारांवर यहुदी, इस्रायली, शास्त्री, परुषी यांनी घेतलेले आक्षेप किंवा घेतलेला संशय, येशू ख्रिस्ताचे ते अधिकार जे त्यानं शिष्याला दिलेले आहेत, या सर्वांबाबत आपण विचार करत आहोत. आज पुन्हा एक वार देवाचे हे अधिकार ख्रिस्तापर्यंत आले. ख्रिस्तानं हे अधिकार आपल्या शिष्यांना दिले आणि शिष्यांच्या करवी हे अधिकार ख्रिस्ती मंडळांपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि याच अधिकारांसंदर्भात आज आपण थोडा वेळ मनन आणि चिंतन करणार आहोत. देवाचा सेवेचा अधिकार प्राप्त होणे म्हणजेच दुसऱ्या भाषेमध्ये पाचारण. जुन्या करारातील जो शास्त्रपाठ आज आपण ऐकला तो अलिशाच्या पाचारणाबाबत आहे. आणि एलियाद्वारे देवानं एलियाचं पुढील कार्य करण्यासाठी, एलिया मोठा संदेष्टा होता आणि त्याचं पुढचं कार्य करण्याकरिता एलियानं देवाच्या सामर्थ्यानं, मार्गदर्शनानुसार
आलिशाची निवड केली आणि देवापासून त्याला स्वतःला मिळालेल्या अधिकारामध्ये त्यानं आलिशाला सहभागी करून घेतलं. आणि पुढे मग आलिशाचं कार्य तुम्हाला पाहायला मिळेल, जे एका संदेष्ट्याचं कार्य होतं ते त्यानं पूर्ण केलेलं आहे. दुसरा शास्त्रपाठ जो आम्ही वाचन केला त्यामध्ये त्याचा सार असा आहे की ख्रिस्ताकडून मिळालेले अधिकार आणि त्या अधिकारांचा उपयोग आद्य मंडळीमध्ये शिष्यांनी केलेला आहे आणि त्या अधिकारामधून शिष्यांनी कार्य केलेलं आहे. शुभवर्तमान जे आम्ही वाचन करतो किंवा केलेलं आहे त्या शुभवर्तमानामध्ये देखील देवापासून येशू ख्रिस्ताला प्राप्त झालेले अधिकार हे येशूनं स्वतः पुरते मर्यादित न ठेवता त्या अधिकारामध्ये शिष्यांना सामावून घेतलं. येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्यामध्ये आणि देवराज्य या भूतलावर आणण्याकरिता जे सर्व मोठे अधिकार देवानं येशू ख्रिस्ताला दिले होते त्या सर्व अधिकारांचा उपयोग येशू ख्रिस्तानं केलेला होता. येशू ख्रिस्ताचं सेवा कार्य जर तुम्ही पाहिलं तर चमत्कार हा आमच्या येशू कार्याच्या सेवा कार्याचा अविभाज्य घटक आहे असं आपणाला पाहायला मिळतं. अनेक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्तानं केले. 4 शुभवर्तमानांमध्ये त्या सर्व चमत्कारांचा उल्लेख तुम्हाला पाहायला मिळेल. मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये 21 चमत्कार येशू ख्रिस्ताने केलेले आहेत. मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 18 चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताचे आहेत. लुकाच्या शुभवर्तमानामध्ये जवळपास 19 चमत्कार येशू ख्रिस्ताने केलेले आहेत आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 8 चमत्कार केलेले आहेत. असे जवळपास 66 चमत्कार येशू ख्रिस्ताच्या द्वारे नवीन करारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे चमत्कार 4 प्रकारचे होते. पहिला, शारीरिक आजार बरा करण्याचे चमत्कार, ज्यामध्ये आपण पाहतो येशू ख्रिस्तानं आंधळ्यांना, लंगड्यांना आणि विविध आजारानं ग्रस्त असलेल्यांना आरोग्य दिलेलं आहे. दुसरा प्रकार चमत्कारांचा होता तो मानसिकदृष्ट्या जे आजारी होते त्यांना येशू ख्रिस्तानं स्थैर्य प्राप्त करून दिलेलं आहे. नंबर 3 प्रकारचे जे चमत्कार होते त्यामध्ये निसर्गातील गोष्टींच्या द्वारे केलेले चमत्कार, जसं की वादळ शांत करणे, खवळलेल्या समुद्राला शांत राहण्यास आज्ञा करणे इत्यादी इत्यादी. आणि नंबर 4 हे चमत्कार विशेष दर्जा प्राप्त असलेले होते, ज्यामध्ये उदाहरणार्थ 5,000 जीव घालणे वगैरे वगैरे होतं. मी म्हणालो की आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवा कार्याचा अविभाज्य घटक चमत्कार होता आणि म्हणून चमत्कार करणं येशू करता का गरजेचं होतं
याबद्दल थोडासा प्रकाश टाकण्याचा मी प्रयत्न करत आहे. येशू ख्रिस्ताद्वारे चमत्कार केल्या जाण्यामागे 2 हेतू प्रभू येशू ख्रिस्ताचे होते. पहिला हेतू देवाला प्रगट करणे आणि दुसरा हेतू देवराज्याची घोषणा करणे. येशू ख्रिस्ताने जे सगळे चमत्कार केले त्यामागे हे 2च हेतू होते. स्वर्गीय पित्याला प्रगट करणे आणि देवराज्याची घोषणा करणे. आणि या रीतीनं येशू ख्रिस्ताचं काम झपाट्यानं सुरू झालेलं असताना मोठा लोकसमुदाय आरोग्य प्राप्तीमुळे त्याच्याकडे धावून येऊ लागला. आणि त्याचद्वारे येशू ख्रिस्त या मोठ्या समाजाला, या मोठ्या जनसमुदायाला देवाचं प्रगटीकरण करत होता आणि देवराज्याची घोषणा करत होता. वाचलेलं शुभवर्तमान याची पार्श्वभूमी चमत्कार आहे. आणि जी मोठी कार्य येशू ख्रिस्तानं या लोकांच्या मध्ये केली होती त्यामुळे मोठा समुदाय येशू ख्रिस्ताच्या मागे आलेला होता. आणि एवढी काही गर्दी होती की येशू ख्रिस्ताला स्वतःला त्या गर्दीपासून दूर करावं लागलं. चेंगराचेंगरी होऊ नये याकरिता येशू ख्रिस्तानं स्वतःला या गर्दीपासून वेगळं केलं. हा भाग वाचलेल्या शुभवर्तमानाचा 3ऱ्या अध्यायातील 7 ते 12 या वचनापर्यंत तुम्हाला पाहायला मिळेल की येशू ख्रिस्तानं अनेक रोग्यांना आरोग्य दिलं, चमत्कार केले आणि म्हणून मोठी गर्दी येशू ख्रिस्ताभोवती निर्माण झाली. आणि या गर्दीनं एवढी दाटीरेटी सुरू केली होती की ते येशू ख्रिस्ताच्या अंगावर पडत होते. आणि या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून येशू ख्रिस्तानं थोडंसं विलगीकरणाचा निर्णय घेतलेला आहे. त्यानं स्वतःला दूर केलं या गर्दीपासून आणि त्याच्या मर्जीप्रमाणे त्यानं शिष्यांना निवड केली किंवा पाचारण केले. ये देवानं येशूला दिलेले अधिकार हे एकट्या येशू ख्रिस्तानं वापरण्यापेक्षा हे अधिकार अनेकांना देण्याचा निश्चय येशू ख्रिस्तानं केला. जसं जुन्या करारामध्ये आपण पाहिलं की अलिशानं निश्चय केला की आता हा अधिकार कुणाला तरी द्यावा. सध्या परिस्थितीमध्ये आपले स्वतःचे अधिकार इतरांना देण्यासाठी लवकर कोणी तयार होत नाही. स्वतःला मिळालेले अधिकार किंवा स्वतःला मिळालेलं पद इतरांनीही उपभोगावं अशी इच्छा कुणालाही लवकर होत नाहीत, कुणालाही होत नाही. आणि याच अट्टहासामुळे अनेक मंडळांमध्ये वाद विवाद, तंटे, बखेडे निर्माण झालेले आहेत. मंडळीमध्ये सेवा करण्याचा एखादा अधिकार एखाद्याला प्राप्त झाला की तो अधिकार कायमस्वरूपी माझ्याकडेच असावा असा अट्टहास निर्माण झाल्यामुळे मंडळांमध्ये अस्थिरता निर्माण झालेली आहे. परंतु या ठिकाणी येशू ख्रिस्तानं स्वतः
देवाकडून प्राप्त झालेल्या अधिकारांचं अनेकांना त्या अधिकारामध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तो निर्णय अध्याय 3 मार्क 3 13 ते 19 या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अधिकाराचं विकेंद्रीकरण येशू ख्रिस्तानं केलेले आहे. मिळालेला अधिकार स्वतःपुरताच न ठेवता त्यानं असं म्हटलंय 13व्या वचनामध्ये, मग तो डोंगरावर चढून गेला व त्याला जे हवे होते त्याने बोलवले आणि ते त्याच्याकडे आले. त्याला जे हवे होते त्यांनाच त्यानं बोलवलं आणि ते त्याच्याकडे आले. त्या ठिकाणी उपस्थित भरपूर होते, उपस्थित पुष्कळ लोक होते, परंतु त्याला जे हवे होते ते त्यानं बोलवले. योहान कृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मी तुम्हाला निवडलं आहे, नेमलं आहे, हेतू हा की तुम्ही जाऊन फळ द्यावे. आणि त्याचप्रमाणे येशू ख्रिस्तानं या ठिकाणी यांना बोलवलेलं आहे आणि ते त्याच्याकडे आलेले आहेत. 14व्या वचनामध्ये असं म्हटलंय, तेव्हा त्याने 12 जणांची नेमणूक केली. आणि कशासाठी नेमणूक केली हे पुढे सांगितलेले आहे, अशासाठी की त्यांनी आपणाबरोबर असावे. येशूनं निवड केलेल्या अगदी आद्य मंडळीपासून ते आत्तापर्यंतच्या त्याच्या सेवकांबद्दल येशूची असलेली ही इच्छा आहे की त्यांनी माझ्याबरोबर असावे. अगदी आद्य मंडळीपासून ते येथपर्यंत आजच्या तारखेपर्यंत जे सेवक आहेत त्यांच्याकडून, ज्यांना ख्रिस्तानं पाचारण केलेलं आहे, त्यांच्याकडून त्यानं अशासाठी निवड केली की त्यांनी आपणाबरोबर असावे. नंबर 1, ख्रिस्ताकडे आकर्षित झालेला प्रत्येक सेवक हा ख्रिस्ताच्या जवळ असणारा असावा. ख्रिस्ताची सेवा सर्वांना आवडते आणि अनेक सेवक आजकालच्या काळामध्ये तर भरपूर सेवक देवाची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. परंतु प्रश्न हा आहे, सेवा करणारा प्रत्येक सेवक याचं वैयक्तिक नातं येशू ख्रिस्ताशी कसं आहे यावर त्या सेवेतील त्याला प्राप्त होणारा अधिकार अवलंबून आहे, असं आजचं थीम आहे. ख्रिस्त शिष्याशी किंवा ख्रिस्त सेवकाचा पहिलं क्वालिफिकेशन हे आहे की ज्यांना ख्रिस्तानं पाचारण केलेलं आहे त्यांनी ख्रिस्ताच्या जवळ असावं. ख्रिस्ताच्या जवळ असावं. द्राक्षवेल आणि फाटे हा जो काही दाखला येशूला दिलेला आहे त्यामागे हाच उद्देश आहे. तो म्हणतो, मी द्राक्षवेल आहे, तुम्ही फाटे आहात, माझ्याजवळ राहिल्या वाचून, माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हाला फळ देता येणार नाही. आणि म्हणून ख्रिस्तानं त्याचं सेवा कार्य पुढे चालविण्याकरिता आणि त्याच्या जवळ राहण्याकरिता या शिष्यांना शुभवर्तमानाच्या या दुसऱ्या भागामध्ये पाचारण केलेलं आहे. पहिला भाग शुभवर्तमानाचा म्हणजे 7 ते 12 वचनं, यामध्ये त्याच्या सेवा कार्याची वाढलेली व्याप्ती, त्याच्या सेवा कार्याची वाढलेला ताण, आणि दुसरा भाग हा ताण कमी करण्यासाठी प्रत्येकाला आरोग्य, तारण आणि जीवन
मिळण्यासाठी येशू ख्रिस्तानं स्वतःच्या अधिकारामध्ये शिष्यांना सामावून घेतलेलं आहे. अधिकार त्यानं काय दिला? शुभवर्तमानाच्या वाचलेल्या शुभवर्तमानाच्या 16व्या वचनामध्ये आम्हाला 15व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी आपणाबरोबर असावे व भूत काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यांना पाठवावे. भूत काढण्याचा अधिकार देऊन उपदेश करावयास त्यांना पाठवावे. म्हणून येशू ख्रिस्तानं या शिष्यांना, म्हणजे त्याला जे हवे होते त्यांना पाचारण केलं आणि भूते काढण्याचा आणि संदेश देण्याचा अधिकार, उपदेश करण्याचा अधिकार त्यांना देऊन त्यांना पाठविले. अद्य मंडळीमध्ये पाचारित या सेवकांचं वर्णन आलेलं आहे, जे आम्ही दुसऱ्या शास्त्रपाठाच्या रूपानं ऐकलेलं आहे. आणि त्यामध्येही एक चमत्कार घडलेला आहे. वाचलेली जी वचनं आहेत त्या वचनाची पार्श्वभूमी अशी आहे की एक महत्कृत्य शिष्यांच्या द्वारे, अर्थात येशूनं जो अधिकार या शिष्यांना दिलेला होता, आरोग्य देण्याचा, भूते काढण्याचा, संदेश देण्याचा, त्या अधिकाराचा उपयोग करून एक मोठा चमत्कार शिष्यांच्या करवी झालेला आहे. आणि या चमत्कारानंतर जी उद्भवलेली गोष्ट आहे की हा चमत्कार पाहून त्यांना न्यायसभेपुढे उभं राहावं लागलं. न्यायसभेपुढे त्यांना प्रश्न विचारण्यात आली आणि त्यांच्यामध्ये असलेलं धाडस, त्यांच्यामध्ये असलेलं सामर्थ्य पाहून त्यांना तत्कालीन धर्मपुढाऱ्यांनी आणि इतर पुढाऱ्यांनी ताकीद देऊन सोडून दिलं. त्याचं कारण हे होतं की एका पांगळ्या व्यक्तीला त्यांनी आरोग्य दिलेलं होतं आणि ते आरोग्य कशामुळे, कोणत्या सामर्थ्यानं, कशा रीतीनं दिलं याबद्दल एक मोठं खलबत निर्माण झालेलं होतं. आणि म्हणूनच या शिष्यांवर हा प्रसंग गुदरलेला होता, आलेला होता. ख्रिस्तानं दिलेल्या अधिकाराचा उपयोग त्या ठिकाणी शिष्यांनी केलेला होता. प्रियजन हो, ख्रिस्तानं जे अधिकार शिष्यांना दिले, शिष्यांकडून जे अधिकार आज आमच्यापर्यंत आलेले आहेत, ते अधिकार आम्हाला देवापासून आहेत. देवाला जे योग्य वाटतात त्यांना तो बोलवतो, पाचारण करतो, वेगळं करतो आणि जबाबदारी ही देतो की त्या निवडलेल्यांनी माझ्यासोबत असावं आणि त्यांनी भूते काढावीत, उपदेश करावा. हे कार्य जसं येशू ख्रिस्तानं 12 जणांवर सोपवलं, तसंच या 12 जणांनी आमच्यावर पर्यायानं सोपवलेलं आहे. आणि ते कार्य आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. येशू ख्रिस्त यानं दुसरं एक महत्त्वाचं काम या 13व्या वचनापासून ते 19व्या वचनापर्यंत केलेलं आहे. ज्यांना त्यानं निवडलं त्यातील काही जणांची नावं त्यानं बदललेली आहेत आणि त्याचा उल्लेख आपण वाचलेला आहे. 17व्या वचनापासून असं म्हटलंय, जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान यास बोआनेर्गेस म्हणजे
गर्जनेचे पुत्र हे नाव येशू ख्रिस्ताने दिले. त्याच्या अगोदर 16व्या वचनामध्ये असं म्हटलंय, त्याने या 12 जणांची नेमणूक केली व शिमोनाला पेत्र हे आणखी एक नाव दिलं. येशू ख्रिस्त निवडतो, त्यानंतर तो निवडलेल्यांना बदलतो. एकानं प्रश्न केला की देव कुणाला निवडतो, पाप्याला की पुण्यवानाला? आणि उत्तर देणाऱ्यानं फार सुंदर उत्तर दिलं की देव पाप्याला किंवा पुण्याला निवडतो असं, पुण्यवानाला निवडतो असं नव्हे. देव ज्यालाही निवडतो त्याला सर्वोत्तम बनवतो. देव ज्यालाही निवडतो त्याला तो सर्वोत्तम बनवतो. आणि तशाच प्रकारे येशू ख्रिस्त ज्यांना निवडतो त्यांना सर्वोत्तम बनवतो. अशाच प्रकारे येशू ख्रिस्तानं या 12 निवडलं आणि देवानं त्याला दिलेले अधिकार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोचतील या संबंधानं ही योजना केली. पुढे प्रेषितांचं काम आपण पाहिलं, आपल्याला ठाऊक आहे. त्यांच्याकरवी तेच कार्य भूते काढण्याचं आणि उपदेश करण्याचं कार्य आमच्यापर्यंत येऊन ठेपलेलं आहे. बोलवलेले पुष्कळ आहेत, परंतु निवडलेले थोडके आहेत. येशूचा अनुयायी होणं, येशूची सेवा करणं म्हणजे त्याच्या जवळ राहणं आणि भूते काढून उपदेश करणं एवढं आहे. जो अधिकार आम्हाला वारशानं मिळालेला आहे आणि या अधिकाराचा महत्त्वाचा उद्देश आहे की मिळालेले हे अधिकार पिढी दर पिढी आपल्यापासून इतरांपर्यंत पोचवण्याची जबाबदारी, खबरदारी आम्हाला घ्यायची आहे. परंतु मी म्हणाल्याप्रमाणे देवानं दिलेले हे अधिकार स्वतःपुरते मर्यादित ठेवण्याची जणू काही एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. आणि त्याचं कारण आहे, अनेक जण देवाचं हे कार्य प्रतिष्ठा म्हणून स्वीकारत आहे, पैशासाठी स्वीकारत आहे, श्रीमंतीसाठी स्वीकारत आहे, समाजातील एक विशिष्ट पोझिशनसाठी स्वीकारत आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या सेवेला चिकटल्या गेल्यामुळे या सेवेचं स्थलांतरण किंवा या अधिकारांचं विकेंद्रीकरण होणं थांबलेलं आहे. जे अधिकार येशूनं आम्हाला दिलेले आहेत त्यामध्ये मी सांगितलं की भूते काढण्याचा आणि उपदेश करण्याचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. भूत केवळ माणसाला घुमवणारी अशीच आहेत असं नव्हे, परंतु समाज पातळीवर ज्या वाईट प्रवृत्ती आहेत, व्यसनं आहेत, ती सर्व प्रकारे एक प्रकारे भूत आहेत. आणि या प्रवृत्तीच, हे वाईट विचार, ही वाईट व्यसनं यापासून समाजातील तरुण तरुणींना मुक्त करण्याची जबाबदारी येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना दिलेली आहे. अस्थिर झालेले जीवन स्थिर करण्याची जबाबदारी आज सेवकांवर आहे. आणि यशाया नामक ग्रंथ
याचा जर पहिला अध्याय पाहिला आणि 17वं वचन पाहिलं तर येशूचं हे मोठं सेवा कार्य करण्यासाठी ज्यांचं पाचारण झालेलं आहे त्यांनी ही खबरदारी घ्यायची आहे. काय खबरदारी घ्यायची आहे? यशया 1:17 चांगले करण्यास शिका. सेवक या नात्यानं, ख्रिस्ताचा अनुयायी या नात्यानं, पाळक या नात्यानं चांगलं करण्याचं शिका. चांगलं करण्याचं शिकणं म्हणजेच ख्रिस्ताच्या जवळ राहणं. जी की ख्रिस्ताची इच्छा आहे, त्यानं निवडलेच आम्हाला यासाठी आहे की आम्ही त्याच्या जवळ असावं. नंबर 2, नीतीच्या मागे लागा. अर्थात अनीती करणं त्यागून द्या, सोडून द्या. मग तुम्ही अनुयायी असाल, तुम्ही सेवक असाल, सेवेच्या एखाद्या उच्च श्रेणीमध्ये असाल, आम्हा सर्वांसाठी, आम्ही सर्व जे पाचारित आहोत त्यासाठी येशू ख्रिस्ताची देवाची इच्छा ही आहे की आम्ही नीतीच्या मागे लागावे. नंबर 3, जुन्म्यांना ताळ्यावर आणा. अर्थात पीडितास मुक्त करा. जुलम्यांना ताळ्यावर आणा, अर्थात पीडितांना मुक्त करा. हे देवाचं कार्य आहे. वन साइड कार्य आम्ही करत आहोत, परंतु दुसऱ्या बाजूचं हे कार्य कदाचित आम्ही कमी पडत असू. आणि म्हणूनच चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं हे थीम आपणाला दिलेलं आहे. पुढे असं म्हटलंय, अनाथांचा न्याय करा, विधवेंचा कैवार घ्या. अर्थात जे अशक्त आहेत, अनाथ म्हणजे निराधार, ज्यांचं कोणी वाली नाही, ज्यांचं कोणी ऐकणारं नाही, ज्यांच्यापर्यंत पोचणारं कोणी नाही, अशांची काळजी तुम्ही घ्या. आणि हेच कार्य शिष्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्या मंदिराच्या समोर बसलेल्या भिकाऱ्याला अनेक जण पाहत होते, परंतु तरीही त्याच्याकडे कुणाचं लक्ष नव्हतं. रोज बघत होते, मंदिरात जाणारे येणारे सगळे धार्मिक असतात आणि ते रोज पाहत होते, बघत होते, परंतु त्याच्याकडे लक्ष मात्र कुणाचं नव्हतं. आणि वाचलेला जो द्वितीय शास्त्रपाठ आहे त्यामध्ये तुम्ही वाचलं, त्याच्या अगोदरचा भाग पांगळ्याला आरोग्य देत असताना तेथे असं म्हटलंय की त्या शिष्यांनी, पेत्र आणि योहानानं त्याच्याकडे पाहिले. कारण गरजवंतांकडे लक्ष देणं हे ख्रिस्ताचं कार्य आहे. पाहणे वेगळं आणि लक्ष देणं वेगळं. यांनी पाहिलेलं आहे, त्याची स्थिती जाणलेली आहे आणि त्या स्थितीमधून त्याला मुक्त केलेलं आहे, बाहेर आणलेलं आहे, त्याची संपूर्ण परिस्थिती बदलून टाकलेली आहे. प्रियजन हो, या शिष्यांप्रमाणे त्यांचं हे सेवा कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी ही क्वालिटी आमच्याकडे असणं गरजेचं आहे. 17व्या वचनाप्रमाणे, यशाया 1:17 प्रमाणे आम्ही चांगलं करण्याचं शिकायला पाहिजे, गरज आहे. आम्ही नीतीच्या मागे चालणारं व्हायला पाहिजे. आम्ही जुलम्यांना ताळ्यावर आणलं पाहिजे, अर्थात पीडितास मुक्त करण्याची जिद्द आमच्यामध्ये अनुयायी, सेवक, उपदेशक, धर्मसेवक या नात्यानं निर्माण होणं गरजेचं आहे. अनाथांचा न्याय करण्याची कुवत आमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे. आणि विधवेचा कैवार, अर्थात निराशेनं भरलेल्या जीवनांचा आम्हाला कैवार घ्यायचा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी सेवक, ख्रिस्ताचा सेवक, ख्रिस्ताचा अनुयायी,
ख्रिस्ताचा शिष्य जे काही आम्ही स्वतःला म्हणू ते म्हणवून घेताना गरजेच्या आहेत. येशू ख्रिस्तानं खास आम्हाला निवडलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये त्यानं सांगितलं की त्याला जे आवडले, त्याला जे बरे वाटले त्यांना त्यानं बोलवलं अशासाठी की त्यांनी याच सगळ्या गोष्टी कराव्यात. येशूचे अनुयायी बनण्यासाठी, येशूचे सेवक बनण्यासाठी ही सगळी क्वालिटी आमच्यामध्ये येणं प्रियजन हो गरजेचं आहे. सेवक बनणं सर्वांना आवडतं, परंतु त्यामागे असलेला त्याग आणि बलिदान, त्यामागे असलेलं नम्रता आणि सौम्यता ही ग्रहण करण्यास कधी कधी आम्ही विसरतो. येशू ख्रिस्तानं निवडलेल्या शिष्यांचं हे सेवा कार्य आद्य मंडळीमध्ये अतिशय काटेकोरपणे त्यांनी केलेलं आहे. परंतु चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं पुन्हा एक वार आम्हाला त्या सेवा कार्याबद्दल आव्हान केलेलं आहे की काय, येशूनं ज्या हेतूनं आम्हाला निवडलेलं आहे, बोलवलेलं आहे, वेगळं केलेलं आहे, त्याप्रमाणे आम्ही त्याच्या जवळ आहोत काय? त्याप्रमाणे आम्ही उपदेश करत आहोत काय? त्याप्रमाणे आम्ही भूते काढत आहोत काय? भूतांची एक छोटीशी यादी गलतीकाराच्या पत्राच्या 5व्या अध्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि त्यामध्ये भूतांची काही नावं आहेत, ज्यापैकी जारकर्म नावाचं एक भूत जे समाजामध्ये आहे, त्यानंतर अशुद्धपणाचं एक भूत, कामातुरपणाचं एक भूत, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा, त्या भूतांची नावं आहेत ज्यापासून समाजांना, व्यक्तींना, माणसाला मुक्त करण्याचं सेवा कार्य येशूचं आहे. आणि ते कार्य आम्ही पुढे घेऊन जात आहोत. ते कार्य खऱ्या अर्थानं करण्यासाठी सर्वप्रथम यशायाच्या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्या सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. चांगलं करण्याचं आम्हाला शिकावं लागेल, नीतीच्या मागे चालण्याचं आम्हाला शिकावं लागेल, अनाथांचा कैवार घेण्याची ताकद आम्हाला निर्माण करावी लागेल, विधवांचा कैवार घेण्याची क्षमता आमच्यामध्ये आम्हाला निर्माण करावी लागेल. आणि याचबरोबर सौम्यता, नम्रता आणि इंद्रिय दमन या सर्व चांगल्या गोष्टी करण्यास आम्हाला शिकावं लागेल. सेवा मोठी आहे, बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. आज जर आम्ही पाहिलं तर अनेक डिनॉमिनेशन्स तयार आहेत, परंतु सेवा कार्य मात्र ज्या वेगानं व्हायला हवं त्या वेगानं अजूनही नाही. चर्च ऑफ नॉर्थ इंडियानं पुन्हा एक वार अनुयायी म्हणून आम्ही कसे आहोत आणि कसं असायला पाहिजे हा विचार करण्यास या थीमद्वारे आम्हाला भाग पाडलेला आहे. शिष्य म्हणून आम्ही कसे आहोत आणि कसे असायला पाहिजे हा विचार करण्यास आम्हाला भाग पाडलेला आहे. सेवक म्हणून आम्ही कसे आहोत आणि आम्हाला कसं असायला पाहिजे
हा विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे. देवाचं हे कार्य ज्यामध्ये आमची पोझिशन, आम्ही येशूच्या किती जवळ आहोत यावर आधारलेली आहे. संत पावलानं खूप सुंदर उदाहरण दिलेलं आहे. कोणी सोन्यावर बांधतो, कोणी दगडावर बांधतो, कोणी पेंढ्यांवर बांधतो. प्रत्येक कार्य तपासलं जाईल. अनुयायी म्हणून, सेवक म्हणून, शिष्य म्हणून देवाचं हे कार्य आमची देवराज्यामधील पोझिशन सुनिश्चित करणारं आहे. आणि म्हणून लक्षपूर्वक, दक्षपूर्वक ॲज अ मंडळीतले पुढारी म्हणून, मंडळीतले सभासद म्हणून, ख्रिस्ताचे अनुयायी म्हणून आणि सेवक म्हणून पुन्हा एक वार स्वतःला तपासूया. देवबाप आम्हा सर्वांचं सहाय्य करो. घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे आणि संतोषानं देणारा देवाला आवडतो. घरातच असताना यावेळी आपण देवकार्यासाठी जे आपण ठरवलेलं आहे ते देवकार्याकरिता वेगळे करूया. आपण आपली दानं आदरानं सद्भयानं परमेश्वराला सादर करणार आहोत. आणि यावेळी आपण भक्तिगीत संग्रह यामधील गीत क्रमांक 447, उपासना संगीत यामधील गीत क्रमांक 543, ख्रिस्ती बांधवानो सुवार्ता गाजवा, तारण कळवा सर्व जना, हे गीत गाऊया. हे गीत गात असताना देवाचं ते देवाकरिता, देवकार्याकरिता वेगळं करूया.
घरातच असताना देवकार्यासाठी आपल्या कमाईमधून आपण दिलेलं आहे. आम्ही देवकार्यासाठी दिलेलं आहे, परंतु देवानं याचा स्वीकार करावा यासाठी आपण प्रार्थना करू. कृपाळू परमेश्वर देव बापा, आम्ही तुझे आहोत. आमच्याकडे जे काही आहे ते सर्व तुझ्या कृपेनं आम्हाला प्राप्त झालेलं आहे. या भक्तिप्रसंगी आम्ही तुझ्या लेकरांनी तुझ्या सेवा कार्यासाठी हे दिलेलं दान याचा तू स्वीकार कर. आणि हे पित्या, ज्यांनी दिलेलं आहे त्यांना अधिक देण्यासाठी समर्थ बनव. ज्यांना देता आलं नाही त्यांना देण्यासाठी समर्थ बनव. या सर्व दानांचा, दशांशांचा, उपकार स्तुतीच्या दानांचा उपयोग योग्य कार्यासाठी होऊ दे. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. यावेळी आपल्या मध्यस्थ्या आणि विनंत्या परमेश्वरापुढे सादर करूया. पुन्हा एक वार आपण शांत होऊ, मन स्थिर करू, मानाखाली लावू, डोळे बंद करू. हे कृपाळू प्रभो, अखिल विश्वावर तुझी प्रीती आहे. कुणाचाही नाश होऊ नये अशी तुझी इच्छा आहे. तर प्रत्येकानं सत्याच्या परिपूर्ण ज्ञानापर्यंत पोचावं अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणून हे पित्या, आपल्या प्रेषितांना त्यांच्या करवी आम्हाला अखिल विश्वासाठी मध्यस्थी करण्याचं आव्हान तू केलेलं आहेस. त्याच तुझ्या आव्हानाला प्रतिसाद देत असताना या भक्तिमाच्या माध्यमातून आम्ही विश्वासाठी मध्यस्थी करतो. आमची प्रार्थना ऐक अशी विनंती तुला करीतो. हे पित्या, अखिल विश्वामध्ये तुझी शांती आणि तुझं आरोग्य तू प्रस्थापित होऊ दे. अखिल विश्व जे या कोरोना विषाणूपासून बाधित झालेलं आहे, या कोरोनापासून अखिल विश्वाची तू मुक्तता कर. अखिल विश्वामधून हा कोरोना व्हायरस घालून टाक. आणि प्रेमळ पित्या, पुन्हा एक वार स्थैर्य आणि सुख आणि समाधान विश्वातमध्ये संचार करणाऱ्या अखिल मानवजातीला लाभू दे. आम्ही प्रार्थना करतो. आमचा भारत देश, आमचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मंत्रिमंडळ आणि सर्व राजकीय पक्ष या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. या कोरोनाच्या महासंकटातून वाटचाल करत असताना भारत देशाच्या संरक्षणार्थ, भारत देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या हितार्थ जे निर्णय ते घेत आहेत त्यामध्ये त्यांना यश दे, सफलता दे. आणि हे पित्या, त्यांच्या प्रयत्नातून आमच्या भारत देशामधून हा कोरोना व्हायरस नाहीसा कर. आमच्या भारत देशाची सर्व वैद्यकीय यंत्रणा, पोलीस यंत्रणा, आमची आर्मी अहोरात्र मानवाच्या संरक्षणार्थ कार्यरत आहे. त्या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. आमचं महाराष्ट्र राज्य, आमचे मुख्यमंत्री, आमचे पालकमंत्री, सर्व मंत्रिमंडळ आणि त्यातील सर्व सदस्य यांना तुझं आरोग्य दे, कृपा दे. आमच्या महाराष्ट्राला या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राखण्यासाठी जे प्रयत्न आमचे माननीय मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ करत आहे त्यामध्ये तू त्यांना यशस्वी कर. सर्व प्रकारच्या सोयी निर्माण करत असताना मार्गात असलेल्या सर्व बाधा दूर कर. आणि हे कृपाळू परमेश्वर दे बापा, या तिसऱ्या लाटेपासून सुरक्षित राहण्यासाठी सर्व महाराष्ट्रीयन जनतेला तुझा अनुग्रह आणि कृपा दे. सर्व वैद्यकीय यंत्रणा जे या कार्यामध्ये सहभागी आहेत, सर्व पोलीस यंत्रणा ज्या या कार्यामध्ये सहभागी आहेत, त्या सर्वांना आरोग्य आणि कृपा दे आणि सर्व मानवजातीचं संरक्षण कर. आम्ही प्रार्थना करतो आमच्या संपूर्ण चर्च ऑफ नॉर्थ इंडियासाठी. आमचे मॉडरेटर, व्हाईस मॉडरेटर, CNI सिनोडची कार्यकारिणी पदाधिकारी या सर्वांना तुझं आरोग्य दे. प्रभू, CNIद्वारे अस्तित्वात आलेलं उत्तर भारतीय महामंडळाचं हे ऐक्य सदैव बाधित राख. कुठल्याही सैतानी विचारांचा शिरकाव त्यामध्ये होऊ देऊ नको. हे पित्या, चर्च ऑफ नॉर्थ इंडियाला बाधा पोहोचविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सर्व सैतानी विचार आणि शक्ती तू हाणून पाड अशी प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो आमचा मराठवाडा धर्मप्रांत, आमचे बिशप साहेब राईट रेव्हरंट MU कसाब, त्यांचं कुटुंब, लेकरं, परिवार यांना तुझा आशीर्वाद दे. धर्मप्रांतांची धुरावात असताना लागणारी शक्ती, सामर्थ्य तू त्यांना दे. या धर्मप्रांताची धुरावात असताना त्यांना सहकार्य करणाऱ्या धर्मप्रांतांच्या कार्यकारिणीज, पदाधिकारीज
या सर्वांना तुझा आशीर्वाद आणि कृपा दे. आमचा मराठवाडा धर्मप्रांत, या धर्मप्रांतामधून असणारे सर्व चर्चेस जे शहरी भागातून ग्रामीण भागातून आहेत, त्या सर्व चर्चेसची निगा राखणारे सर्व आचार्यगण, सुवार्थिक, मिशनरीज, या सर्वांना तुझा आशीर्वाद दे. मंडळीतील सर्व प्रभुभोजी सभासदांना आणि सर्व सदस्यांना तुझा आशीर्वाद आणि कृपा दे. आम्ही प्रार्थना करतो, या कोरोना काळामधून वाटचाल करत असताना सर्वांना सुरक्षित ठेव, आरोग्य दे आणि प्रतिकार शक्ती वाढव, ही विनंती करतो. आम्ही प्रार्थना करतो आमची क्राइस्ट चर्च मंडळी, आमचे आचार्यगण, चर्चचे सेवक, ऑल्टर बॉईज, पास्टरेट कमिटी, त्यातील सदस्य, पदाधिकारी, महिला मंडळ, तरुण संघ, क्वायर ग्रुप, क्वायर लीडर, भजनी मंडळ, संडे स्कूल शिक्षक, या सर्वांना तू आरोग्य दे, सामर्थ्य दे आणि प्रेमळ पित्या सर्वांवर तुझा आशीर्वाद असू दे. मंडळीमधून जे सर्व आजारी आहेत त्या सर्वांना तू आरोग्य दे. आमच्या परिसरामधून जे आजारी आहेत त्यांना तू आरोग्य दे. कोरोनाने बाधित जे आहेत त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी धैर्य आणि शक्ती दे आणि प्रेमळ पित्या त्यांची इम्युनिटी वाढव, त्यांचा आत्मविश्वास वाढव आणि लवकरात लवकर या कोरोनातून त्यांना मुक्त कर. हे कृपाळू प्रभो, मंडळीमधून जे आजारी आहेत त्यांनाही तुझं आरोग्य तू दे. खास रीतीला मी प्रार्थना करतो कुणाल मंडलिक या लेकरासाठी, त्याच्या पायाला जो आघात झालेला आहे प्रभू, ती जखम लवकरात लवकर भरून येऊ दे आणि यूट्यूब चॅनलच्या या कार्यामध्ये त्याला सहभागी करून घे. आम्ही मध्यस्थी करतो यूट्यूबच्या या कार्यामध्ये ज्यांनी सहभाग दिलेला आहे, प्रशांतदादा तिडके, त्यांचा परिवार, मंडलिक परिवार आणि सर्व यामधून सहभागी असणारे सर्व सदस्य, या सर्वांना तुझं आरोग्य आणि कृपा दे. हे कृपाळू परमेश्वर देवबापा, आम्ही प्रार्थना करतो, पावसाची आम्हाला आवश्यकता आहे, भूमीचं उपज मिळेल एवढा भरपूर पाऊस तू आम्हाला दे. या सर्व प्रार्थना, मध्यस्थ्या आणि विनंत्या आमचा धन्यतारक प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि थोर नावात करतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूनं शिकवलेली प्रार्थना आपण सर्वजण मिळून म्हणू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जशी आम्ही आमच्या अपराध्यांची क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमचे अंतःकरणे म्हणे देवाचा आणि त्याचा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हा सह राहो. आमेन. सर्वांना सलाम. घरातच राहा, सुरक्षित राहा. कोरोना अजून संपलेला नाही, पेशंट कमी झालेले आहेत आणि म्हणून वारंवार सॅनिटायझरचा वापर करा. जास्त काम गरजेचं असेल तरच बाहेर जा, जास्त गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, आणि जावंच लागलं तर सदैव मास्क वापरा. नाक आणि तोंड हे पूर्णपणे झाकल्या जाईल असाच मास्क वापरा. स्वतःचं आणि कुटुंबाचं रक्षण करा. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव.